रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजचा व्हिडिओत आपण बघणार आहेत संपूर्ण ड्रेसची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। बोट नेक मध्ये आपण टॉप पार्ट कट करणार आहेत। त्यासोबतच आपण एकदम साधीवाली जी पॅन्ट असते आपली त्या पॅन्टची देखील मी कटिंग तुम्हाला इथे संपूर्ण दाखवणार आहे। तर बघा, अशा प्रकारे माझ्याकडे हा जो आहे तो कापड आलेला आहे आणि फ्रंट पार्ट वरती वर्क असल्यामुळे बघा त्यांनी खाली जो असतो कॅनव्हास म्हणा किंवा पेपर तो लावलेला असतो वर्क करण्यासाठी। तर मग तो असा वर आलेला असतो। तर हा जो काही पेपर म्हणा किंवा कॅनव्हास म्हणा जो असतो तो आपल्याला काढून घ्यायचा असतो, नाहीतर ड्रेस धुतल्यानंतर सर्व गोळे असे होतात आणि मग ड्रेस एकदम खराब दिसतो आपला। म्हणून आधी काढून घ्यायचा, इस्त्री करून घ्यायची चांगली आणि मग कटिंगला घ्यायचं। आता इथं मी पॅन्टचं कापड घेतलेलं आहे, टॉप पार्ट मी बाजूला ठेवलेला आहे। सर्वप्रथम आपण पॅन्ट कटिंग करणार। बघा, फोल्ड वाली बाजू माझ्याकडे आहे आणि डबल म्हणजे चार आपले हे चारही मोकळे लेयर ह्या बाजूला आहेत। तर सर्वप्रथम मी कापड सरळ केला आणि तिथून बघा 7 पासून मी टेप लावलेला आहे। 7 इंच वर सोडायचा आहे, नेफा उंची असते आपली ती, ठीक आहे। आता इथं उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे। तर मी टेप 7चा पुढेच लावलेला आहे। जेवढी काही तुमची उंची असेल त्याच्यात तुम्ही 2 इंच प्लस करून अशी मार्किंग इथं करू शकता। 2 इंच खाली आपण जो बॉटम पट्टी वाढणार आहे त्यासाठी आपण 2 इंच घेतलेला आहे। त्यामध्येच आपण वरची मार्जिन देखील आपण ऍड केलेले आहे। आता ह्या बाजूला जिकडे आपले मोकळे लेयर असतात तिकडे 10 इंच मोजायचं आहे, ठीक आहे। आता 10 इंच मोजल्यानंतर ही जी स्केल असते आपली मोठीवाली, याच्या मदतीने तुम्ही खाली बॉटमला हा पॉइंट 10चा बरोबर मॅच करू शकता। स्केल नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही टेपने देखील हे मार्किंग करू शकता, ठीक आहे। अशा पद्धतीने आता आपले एक सोबत आपण दोन्ही पायांसाठी इथं कटिंग करणार आहेत। तर बघा, जो पणा आहे कापडला तो मी तुम्हाला इथं मोजून दाखवते। बरोबर 40 ते 42चा पणा आपल्या ह्या कापडला आहे। तर मी जशी घडी होती तशीच इथं घडी राहू दिलेली आहे, कारण मग आपल्याला कापड जो आहे तो आपल्याला परत वरती नेफा देखील काढायचा आहे। 7 इंच जो मी वजा केलेला आहे वरती, तर 7 इंचाचा आपण तयार नेफा ह्या पॅन्टसाठी कट करणार आहेत, ठीक आहे। तर आता सर्वप्रथम आपले हे दोन्ही पायांची बाजू आपण कट केली एकाच वेळेस। आता हा जो काही उरलेला कापड आहे यामध्ये आपण नेफ्याची कटिंग करणार आहेत। तर मी घडी मोकळी करत अशा पद्धतीने ह्या बाजूला 9 इंच कुठपर्यंत येते असं सरळ एक मार्किंग 9 इंचाची केलेली आहे। बरोबर वरती काठाकडचा पार्ट आहे माझ्याकडे आणि खाली मी 9ला पॉइंट लावलेला आहे। तसंच आता इथं बघा, आपल्याला नेफा जो आहे तो किती इंच रुंदीला घ्यायचा आणि कसा ठरवायचा। तर आपण जो सीट गिअर मोजलेला असतो पॅन्टसाठी, सीट गिअरच्या डायरेक्ट निम्मे करत आपण बघा मी टेप जसा की फोल्ड केलेला आहे, पॉइंट लावलेला आहे। सीट गिअरच्या निम्म्यावर एक पॉइंट लावायचा आणि लुजिंग ऍड करण्यासाठी म्हणजे आता पॅन्ट मध्ये आपण किती लुजिंग घेणार, तर 4 इंच। तर 4 इंच मी पुढे अजून एक्स्ट्राचं घेतलेलं आहे। टोटल माझी नेफाची जी रुंदी येणार आहे डबल मध्ये बरोबर 27.5 इंच माझी इथं रुंदी येते। आता मी अशा पद्धतीने पॉइंट लावले आणि इकडे देखील मी 9 वर पॉइंट लावते। अजून मध्ये एक ठिकाणी 9 वर पॉइंट लावते की जेणेकरून आपल्याला खालची मार्किंग एकदम सरळ अशी करता येणार आहे। तर आपण हा जो काही नेफा आहे तो 2 पार्ट मध्ये आपला कट होईल अशा पद्धतीने। आता एकदम आयत आकार आपला हा मार्किंग करून झाला, जसा मार्क केला तसंच आपण त्याला कट करणार आहेत। त्यानंतर जो काही उरलेला कापड असेल तो आपल्याला हवं तर आपण थोडंफार टॉप पार्ट बनवतो तेव्हा स्लीव्स साठी तसंच गळ्यासाठी पाइपिंग किंवा पॅटर्न देखील आपण ह्या कापडमध्ये बनवू शकतो। आता थोडासा जो कापड होता त्याच्यात मी मेनी काढते। पॅन्ट साधी जरी तुम्ही कट करत असणार तरी तुम्ही त्याला मेनी कडी लावा, म्हणजे अशा पद्धतीने आपले एक सोबत आपण 2 कड्या कट करणार आहेत। ही मेनी कडी लावल्यानंतर काय होतं, आपलं पॅन्ट एकदम छान अशा पद्धतीने आपल्या पॅन्टला लुक येतो आणि खूप सुंदर अशी फिटिंगला देखील आपल्याला ती येत असते। आता पॅन्टची कटिंग झाली। टॉप कटिंगसाठी मी अस्तर घेतलेला आहे। तर मला ड्रेसची जेवढी घडी घालायची आहे मी तेवढ्याच घडीवर अस्तर असं मोकळं केलेलं आहे आणि घडी घालत अशा पद्धतीने आपण त्याला संपूर्ण घडी घालत डबल मध्ये करून घेतलेला आहे। आता आपण इथे डबल मध्ये घडी घातलेली आहे छानपैकी
आपण इथं उंचीचं माप टाकणार आहेत। वरती बंद घडी घेतलेली आहे मी आणि मी सुरुवात वरूनच करणार आहे। खाली हे जे मोकळे पार्ट आहे तिथे आपण सरळ करणार। उंची प्लस तुम्हाला केव्हा पण 2 इंच घ्यायचं असतं, पण आपण हे अस्तर कटिंग करतोय म्हणून जेवढी उंची आहे तेवढंच मी इथं घेतलेलं आहे आणि खाली सरळ केलेलं आहे। इथं शोल्डर तुम्ही बघा बोटनेकचा आपण कुर्ती बनवतोय म्हणून शोल्डर आपल्याला छातीच्या मापानुसार घ्यायचं असतं। तर मी 7.5चे शोल्डर तसंच 7.5चा मुंडा घेतलेला आहे आणि इथं छातीच्या चौथा प्लस 2 इंच घेतलेला आहे। डायरेक्टली छातीच्या चौथा प्लस 2 इंच घेतलेला आहे, त्यामध्ये ऑटोमॅटिक आपली लूजिंग देखील ऍड झालेली आहे। बॅकचा आकार दिला आपण मुंड्याचा। फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच आत घेतलेला आहे आणि 1 इंच आत घेता आपण फ्रंट मुंड्याचा आकार दिला। ओके, आता आपण बघणार इथं कंबर उंची तसंच कट उंची। कमर उंची 14 वर मार्किंग केली आणि कट उंची 19 वरती। तर कट उंचीच्या जागेवर आपण सीट घेर मार्क करतो, कुर्तीचा जो सीट घेर आपण घेतलेला असतो तो, आणि इथं कंबर घेर आपल्याला मार्किंग करायचं आहे। कंबर घेरच्या चौथा प्लस 2 इंच आणि खाली आपण सीट घेरच्या चौथा प्लस 2 इंच असं घेतलेलं आहे। तर बघा, जर का तुम्हाला सीट घेर व्यवस्थित मोजता येत नसेल तर काही हरकत नाही, जेवढा आपल्या छातीची आपण घडी घेतलेली आहे वरती तेवढीच घडी आपल्याला इथं सीट घेर जवळ घ्यायची असते आणि सेम तेच माप आपल्याला खाली देखील इथं टाकायचं असतं कटसाठी। बघा, हे जे 3 माप आहेत ते एकदम सारखे आपल्याला घ्यायचे असतात कुठल्याही मापासाठी। छातीचं माप, सीट घेरचं माप आणि खालचं कट घेरचं माप हे 3 माप आपले एकच मापाचे असतात, म्हणजे एकाच पद्धतीने। आता मी बरोबर बॅक मुंडाच कट केलेला आहे आणि मधून कट लावत फ्रंट आणि बॅक आपण ओपन केलेला आहे। आता फक्त आणि फक्त फ्रंट पार्टचा जो मुंड्याचा आकार आहे तो मी इथं कट करून घेतला। आता हे दोन्ही आपले अस्तर आपण बाजूला ठेवत सर्वप्रथम आपण काय करणार, आता हे जे फ्रंट पार्टची जी पट्टी असते, ह्या ज्या शो पट्ट्या येतात तर ह्या शो पट्ट्या आपल्याला डायरेक्ट काढून बाजूला करायच्या असतात। ड्रेस कटिंग करण्याच्या आधी त्याच्यावर जर लेस असेल किंवा शो पट्टी असेल तर ते आपल्याला काढून बाजूला करायची असते आणि मग नंतर आपण त्याला कटिंग अशा पद्धतीने करू शकतो। इथं जिथं कटची मार्किंग होती तिथं मी कट लावलेला आहे। सेम पद्धतीने आपण बॅक पार्ट देखील कट करणार। तर मी व्यवस्थित छान अशी जेवढी घडी हवी तेवढीच घडी घातलेली आहे की जेणेकरून आपले स्लीव्ज देखील इथं यायला हव्या अशा पद्धतीने। आणि बॅक पार्टचं जे पॅटर्न आहे म्हणजे पार्ट आहे कापड, मेन कापड मी थोडासा फ्रंट पार्टहून जास्तीचा घेतलेला आहे कारण माझं फ्रंट पार्टला लेस इथं आलेली आहे खाली। बघा, आता अशा पद्धतीने आपण हा जो काही जेवढा कापड शिल्लक होता त्याची मी अशी घडी घातलेली आहे आणि त्याप्रमाणे आता आपण इथं आपली बाहीची उंची तसंच घडी आपण इथं घेणार आहेत। तुमची जेवढी काही बाही असेल तेवढी तुम्ही बाही उंची प्लस 1 इंच घेऊ शकता कारण आपण याला अस्तर देखील लावणार आहेत। अस्तर पण मी ह्याच मापाचं कट करणार आहे। आता इथं उतार दिलेला आहे आपण, बाही माझी 7 इंचाची आहे तयार हवी तर मी बरोबर 3 वर उतार दिलेला आहे। खाली दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच असं घेणार आहे आणि मस्त छान असं आपण स्लीव्हचा आकार इथं देणार। बाही घडी मी छातीच्या चौथा घेतलेली आहे कारण मी मार्जिनमध्ये 2 इंच प्लस केलेला आहे म्हणून जे काही मापाचे तुम्ही ड्रेस कट करत असणार तर छातीच्या चौथा जो काही येतो तोच आपल्याला इथं बाही घडी घ्यायची असते, म्हणजे आपल्याला बाही बरोबर पुरत असते। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आजच्या व्हिडिओत आपण फक्त आणि फक्त कटिंग बघितलेली आहे। स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्या सोबत घेऊन येणार आहे।